चला सविस्तरपणे आपण घडामोडी जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जात आहेत। तिथे एकनाथ शिंदे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत। तसंच अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत। 8 महिन्यांपूर्वी घडलेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत। राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जातात, त्यांचा दौरा कसा असणार आहे त्यावर नजर टाकूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्येत पोहोचणार आहेत। रामलल्लाचं ते दर्शन घेणार आहेत। अयोध्या राम मंदिर निर्माण कार्याचा ते आढावा घेणार आहेत। लक्ष्मण किल्ला इथे महंत साधूंची ते भेट घेणार आहेत। शरयू नदी किनारी ते महाआरती करणार आहेत आणि लखनौ इथं ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याचा आणखी एक टीझर शिवसेनेने जारी केलाय। नजर टाकूया टीझरवर। चलो अयोध्या। शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी चांगलं काम करत असताना श्रीरामाचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत, कारण रामराज्य ही सर्वोच्च कन्सेप्ट आहे ॲडमिनिस्ट्रेशनमधली। राज्य किती चांगलं असावं तर त्याला रामराज्य म्हटलं जातं आणि जर महाराष्ट्राचं रामराज्य व्हायचं असेल तर आपल्याला अयोध्येच्या मंदिरात जाऊन रामाचे आशीर्वाद तर घेतलेच पाहिजे। प्रदेश भवन मुंबईत बांधलेलं आहे, तसंच महाराष्ट्र भवन अयोध्येमध्ये व्हावं की जेणेकरून रामाच्या आशीर्वाद घेण्यासाठी जे जे मराठी बांधव अयोध्येला जातील त्यांच्या राहण्याची सोय होईल एवढं ते उत्कृष्ट भवन हे बांधण्याची आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची मनीषा आहे। हो, उद्या अयोध्या दौरा आहे मुख्यमंत्र्यांचा, आपण जाणार आहात ना? काय नाही, मी अजून माझं काही पक्क नाही, पण मी जाण्याच्या विचारात आहेत, कारण की तब्येत बरी नसल्यामुळे, पण गेलो तर निश्चितपणाने जाईल। नाही, अयोध्येला काय, अयोध्येला राम मंदिर आहे, आमचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे आणि त्यासाठी आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। परवा आमचा कॅबिनेट झाल्यानंतर विषय झाला तर ते त्यांनी मला म्हटलं की नाही तुम्ही चला, आणि म्हणून उद्या दिवसभर नाशिकला कार्यक्रम आहेत, ते आटपून मी रात्री अयोध्येला रवाना नाशिकहूनच होणार आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहे। अयोध्येमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। 9 एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदार आणि खासदारांसोबत आणि शिवसैनिकांसोबत अयोध्येचा दौरा करतायत। याच पार्श्वभूमीवर हे अयोध्येत ठिकठिकाणी बॅनर्स बघायला मिळत आहेत। संपूर्ण अयोध्येच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पोस्टर्स लागलेत, बॅनर लागलेत, तर लखनौ विमानतळावरही मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत। एक महत्त्वाची बातमी आहे। काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं होतं। त्यांच्या निधनानं पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झालेला आहे। या जागेवर आता पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला आहे। भाजपचे सहयोगी खासदार राहिलेले संजय काकडे गुडघ्याला बाशिंग बांधून लोकसभेच्या पोटनिवडणुकीकरता तयारीला लागलेले आहेत, अशी माहिती समोर येते। न्यूज 18 लोकमतनं संजय काकडेंशी संवाद साधला। संजय काकडेंनी बोलताना मोठा खुलासा केला। लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच इच्छुक असतात, त्याप्रमाणे मी सुद्धा इच्छुक असल्याचं काकडेंनी स्पष्ट केलेलं आहे। पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत पक्ष जी जबाबदारी देईल ती घ्यायला तयार आहे, असं संजय काकडे म्हणाले। आपल्या सोबत त्यांना थेट विचारूया आपण। चर्चा सुरू झाली आहे, तुम्हाला काय वाटतं पुण्याची लोकसभा त्याची उमेदवारी ही तुम्हाला मिळावी, पक्षाने तुम्हाला ती का द्यावी, तुमच्याकडे जमेच्या कुठल्या बाजू असणार आहेत? नाही बघा, प्रत्येकाला वाटत असतं की उमेदवारी मलाच मिळावी, परंतु आपल्या भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणं असतात। ध्येयधोरणांमध्ये जो पुणे शहरामध्ये सर्वे होईल तो राज्य पातळीवर तपासला जाईल, राज्य पातळीवरनं मग तो केंद्रीय पातळीवर जाईल आणि केंद्रीय पातळीवर ठरेल की कोण निवडणूक लढेल। बाकी कोणी इच्छुक खूप आहेत आपल्याकडं,
आणि बापट साहेबांच्या घरातल्या व्यक्ती पण इच्छुक आहेत. त्यामुळं जे काही पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल त्या निर्णयावर आम्ही सर्वच बंधनकारक राहतील आणि कामाला लागतील. पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या मार्गाने मी जाण्याची तयारी ठेवलेली. च्या सोबत आणखी नावं चर्चेत आहेत. माजी महापौर आहेत मुरलीधर मोहोळ किंवा स्वरदा बापटांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या तिघांमध्ये जर उमेदवार निवडायचं म्हटलं तर कुठला उजवा उमेदवार असेल? कारण तुम्हाला कसब्यात यापूर्वी ब्राह्मण उमेदवार दिला नाही म्हणून सीट गेली अशी सुद्धा चर्चा सुरू होती. मग त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची सुद्धा पक्षाला भीती असेल. पुन्हा मतदार मोठ्या प्रमाणावरती बहुजन असेल, मग बहुजन उमेदवार द्यावा याची चिंता असेल. हे सगळं गणित कसं बघितलं जाईल? बघा, ह्याच्यावर संपूर्ण सर्वे होईल आधी आणि इच्छुक खूप असतात, त्याबद्दल काय होणार. पण पक्षश्रेष्ठींच्या सर्वेमध्ये कोण येतं आणि राष्ट्रीय पातळीच्या सर्वेमध्ये कोण येतं ह्याला खूप महत्त्व असतात. आम्ही इच्छुक असून आमचं म्हणजे आम्ही स्वतःला मिळावं असं तिकीट किंवा कोणालाही मिळवू असं काही नसतं की इच्छुक खूप असतात. प्रत्येक निवडणुकीत ते पक्ष पातळीवर डिक्लेअर होईल, त्याच्या मागे आम्ही सर्व राहू. मग मुरली मोहोळांना तिकीट मिळालं तरी आम्ही त्याच्या मागे राहू. बापट साहेबांच्या घरात तिकीट मिळालं तरी त्यांच्या मागे राहू. पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहू. दरम्यान गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. त्यामुळे या जागेवर आता पोटनिवडणुकीकरता हालचालींना वेग आलाय. यावर आता अजित पवारांनी काय भाष्य केलं त्यावर नजर टाकू. आम्ही जरा थांबलेलो होतो. आपल्यात एक पद्धत असते, एखादी घरातली तुमच्या माझ्या कुणाच्याही घरातली व्यक्ती गेली तर आपण 13 दिवस 13वा झाल्यानंतर 10वा पण करतात, पण 13 दिवस सहसा पूर्वीपासून पद्धत चालू आलेली आहे. तर 13-14 दिवस आपण थांबतो, त्याच्यानंतर चर्चा सुरू करतो. 14 दिवस झाल्यानंतर म्हणजे अजून 4 दिवसांनी त्याबद्दल जरूर चर्चा होईल. परंतु खऱ्या अर्थाने चर्चेला वेग केव्हा येईल? ज्यावेळेस निवडणूक जाहीर होईल तेव्हा. उद्धव ठाकरे अहंकारी नेते आहेत. ठाकरेंच्या अहंकारामुळे पक्ष संपला. प्रवीण दरेकर यांनी मोठा आरोप उद्धव ठाकरेंवर केलेला आहे. उद्धव ठाकरे हे अहंकारी नेते आहेत. त्यांच्या अहंकारामुळेच त्यांचा पक्ष संपला. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. उद्धव ठाकरे अहंकारी नेते असून त्यांच्या अहंकारामुळे पक्ष संपला. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची माफी मागणार का, असा सवाल सुद्धा प्रवीण दरेकरांनी विचारला. टाकतील तर ते उद्धव ठाकरे कसले? देवेंद्रजी अत्यंत संयमी, सहनशील असे नेते आहेत. दादांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला तर त्या ठिकाणी आम्हाला काय अडचण आहे. परंतु उद्धव ठाकरे अहंकारानं ओतप्रोत असे भरलेले नेते आहेत आणि त्याच्यामुळे अहंकार आणि युगोमुळे पक्षाची वाट लागली. संपूर्ण पक्ष लयाला गेला जातोय, चिन्ह घालवून बसले. मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनी मडमार्वेमध्ये अनधिकृत स्टुडिओ बांधण्याकरता परवानगी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या आरोपानंतर आजपासून अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा पडला. त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आमदार अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे सरकारच्या काळात माफियांचं राज्य होतं. अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या कृपेने 2021 साली डझनभर अनधिकृत स्टुडिओ मडमध्ये उभे राहिलेले आहेत. 25-50 हजार स्क्वेअर फुटाच्या स्टुडिओंना आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयानं परवानगी दिली होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेनं आओ जाओ राज तुम्हारा असं चाललं होतं. फक्त मातोश्रीवर हिशोब द्या आणि जे करायचे ते करा, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. आज महापालिकेने ही कारवाई सुरू केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलता आज पण हे तोडकाम करू इच्छित नव्हते पुढच्या आठवड्यात, पण शेवटी मी सांगितलं तुम्ही नाही केलं तर मी तुमच्या विरोधात न्यायालयात जाणार, म्हणून हे तोडकाम सुरू झालं. एकंदरीत इथे असे 19 स्टुडिओ आहेत. या सगळ्यांवर कारवाई होणार. जनताकडे परवानगी आहे, त्याने सर शूटिंग करावं. या 19 बेकायदेशीर आहेत. यांचा आपण मार्केट व्हॅल्युएशन म्हणायला गेलो तर 1000 करोड. मड मालाड येथील अनधिकृत स्टुडिओवरती अखेर हातोडा पडलेला आहे. तुम्ही माझ्या मागे ही कारवाई सुरू असल्याची पाहायला मिळते. मड मालाड येथील हे अनधिकृत
5 स्टुडिओ होते आणि या स्टुडिओवरती अखेर आपल्याला प्रशासनाने हातोडा टाकल्याचं पाहायला मिळत आहे. हे स्टुडिओ पाडण्याचं आता काम सुरू झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मड मालाड या बेटावरती या ठिकाणी अनाधिकृतपणे 1,000 कोटींचे स्टुडिओ उभारल्याचं सांगितलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची कागदोपत्री लढाई सुरू होते. अनेक भाजपा नेते या ठिकाणी मड मालवणमध्ये येऊन या स्टुडिओची पाहणी करताना पाहायला मिळत होते. मात्र महाविकास आघाडी सरकार असल्या कारणामुळे ही कारवाई होत नाही असा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि या ठिकाणी या कारवाईला आता सुरुवात झालेली आहे. या स्टुडिओ मागे माजी मंत्री असलम शेख यांचा हात असल्याचं देखील किरीट सोमय्या यांनी सांगितलेलं आहे. कारण की हे जवळपास 5 स्टुडिओ 1,000 कोटींचे आहेत आणि या स्टुडिओमध्ये या ठिकाणी CRZचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे ही जी जमीन आहे ही स्मशानभूमीसाठी या ठिकाणी आरक्षित जमीन आहे आणि या जमिनीमध्ये या ठिकाणी जमिनीवरती 6 महिन्यांकरता या ठिकाणी तात्पुरत्या कालावधीकरता हे स्टुडिओ उभारण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र 6 महिन्यानंतरही स्टुडिओ आपल्याला जैसे थे असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी या संदर्भातली गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मागणी होती हे अनाधिकृत स्टुडिओ पाडण्यात यावे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह मी तुषार भूतनवर, न्यूज 18 नेटवर्क, मड, मालवण. विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील खानपानाला कात्री लागणार आहे. वर्षावर खानपानासाठी आता वार्षिक 3.5 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय. तर उपमुख्यमंत्र्यांकडूनही त्यांच्या सागर बंगल्यावरील खर्चाला कात्री लावण्यात आली आहे. सागर निवासस्थानी खानपानासाठी वार्षिक फक्त 1.5 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय. त्यासाठी वर्षा आणि सागर बंगल्यावरील खानपानाचं कंत्राट 2 वेगवेगळ्या खासगी कंत्राटदारांना देण्यात आलंय. तसंच दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला 5 कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्याकरता मेसर्स छत्रधारी कॅटरर्स यांना कंत्राट देण्यात आलेलं आहे. खानपान खर्चाला कात्री लावण्यात आलेली आहे. साधारण आणि विशेष पदार्थांची यादी स्पष्ट करण्यात आलेली आहे. साधारण पदार्थांच्या यादीत 44 पदार्थ आहेत. विशेष पदार्थांच्या यादीत 29 पदार्थ आहेत. साधारण पदार्थांमध्ये सर्वात स्वस्त पदार्थ वेफर्स. वेफर्ससाठी कंत्राटदाराला फक्त 10 रुपये मिळणार. विशेष पदार्थांमध्ये मसाला चहा, कॉफी, ग्रीन टी. ग्रीन टीसाठी फक्त 14 रुपये मिळणार. मसाला दुधासाठी 15 रुपये मोजावे लागणार. विशेष पदार्थांमध्ये कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक. विशेष पदार्थांमध्ये स्पेशल पेढा सुद्धा असेल. साधारण विशेष वर्गवारीत सर्वात महाग शाकाहारी आणि मांसाहारी बफेट. साधारण पदार्थांमध्ये शाकाहारी बफेट त्यासाठी 160 रुपये. साधारण मांसाहारी बफेटसाठी 175 रुपये. विशेष पदार्थ स्पेशल शाकाहारी बफेट 325 रुपये. विशेष पदार्थ मांसाहारी बफेट 350 रुपये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांच्या निवासस्थानावरचे जे खर्च आहेत त्याच्या विषयीचं ग्राफिक्स आपण बघत होतो. पुढे जाऊया. स्वच्छ भारत मिशन राबवण्याकरता पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे ओला आणि सुका कचरा वेगळा करू न देणाऱ्या नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर पिंपरी महापालिका प्रशासन एवढ्यावरच थांबलेलं नाही. त्यांनी आता कचरा संकलित करण्यासाठी लागणाऱ्या खर्च म्हणजेच उपयोगकर्ता कर नागरिकांकडून वसूल करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पिंपरीतील नागरिकांची अक्षरशः कचरा कोंडी झालेली आहे. रेसिडेन्शियल असो, इंडस्ट्रियल असो, कमर्शियल असो, इन्स्टिट्यूशनल असो, जर आम्हाला सेग्रिगेटेड कचरा भेटला नाही त्या पर्टिक्युलर एंटायटीवर आपण दंड लावणार आहोत. दंडचा आपला मापदंड 500 पासून 50,000 पर्यंतचा आहे. मला तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट वाटते, कारण एकेकाळची आशिया खंडातली जी श्रीमंत महानगरपालिका
गणली जायची, आज तिची जर अशी अवस्था असेल तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा कर संकलन जो 60 रुपये पर फ्लॅट लावणार आहे तो माफ करावा. राहून राहून उठलं की आयुक्त बदलले की हाच विचार हा कितीपर्यंत कुठपर्यंत चालणार आहे. प्रतिक्रिया सोसायट्यांबद्दलची सरळ सरळ भावना अशी आहे की महापालिका लुटारू आहे. या लुटारू भावनेतून जी प्रकार चालू आहेत ते बंद करायला हवेत आणि नेहमी सोसायट्यांना त्रास देऊ नये. आम्हाला उपदेशाचे डोस दिले जातात, ओला कचरा सुका कचरा, परंतु आज आम्ही ती गाडी पकडली त्याच्यामध्ये कचरा टाकताना त्या गाडीमध्ये कोणतंही कंपार्टमेंट केलेलं नाही की ओला सुका कचरा वेगवेगळ्या ठिकाणी करायचा आणि हा कचरा त्या गाडीमध्ये एकाच ठिकाणी टाकला. तर आता आयुक्तांनी 50,000 रुपये दंड भरावा. अभिनेता सलमान खानला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सतत मिळणाऱ्या धमक्यांनंतर सलमान सुरक्षेबाबत जास्त सतर्क झालेला आहे. त्याने एक महागडी बुलेट प्रूफ गाडी खरेदी केलेली आहे. कोणता गोळीबार झाला तरी सलमान या गाडीत सुरक्षित राहू शकतो. मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांनी काही दिवसांपूर्वी भर चौकात त्यांची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शंका उपस्थित केलेली आहे. गोपाळे यांची हत्या ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने झाली का? मारेकऱ्यांनी रागातून हे कृत्य केलं का? अशी शंका अजित पवारांनी उपस्थित केली आहे. शिरगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस या सगळ्याचा तपास करतील अशी अपेक्षा आहे असं अजित पवार म्हणाले. पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन तपास करू नये असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केलेली आहे. ज्यांनी कोणी कृत्य केलंय त्यांनी संपूर्ण त्याचं पॅनल मागं घेतलंय, त्याच्या रागापोटी झालंय का आणखीन कुठल्या कारणापोटी झालंय हा तपासाचा भाग आहे. त्या तपासाच्या भागामध्ये पोलिसांचं काम करतील. पोलिसांना माझं एकच सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीत त्यांनी कुणाचाच राजकीय हस्तक्षेप होऊन देता कामा नये. शेवटी अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस पूर्णपणे पारदर्शकपणे सगळी चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी पुढं त्या ठिकाणी आलं पाहिजे. कुठेही असं दाखवा म्हटलं आरोपी महेश बेगडेतर्फे की काय पुरावा आहे पोलिसांकडे की आम्ही धमकी दिली होती 3 दिवसाआधी किंवा 3 आठवड्याआधी आम्ही कधी धमकी आम्ही कधी दिली नाहीये. दुसरी गोष्ट कुठले कागदपत्र पुरावा नाहीये बेसिकली की ज्याच्याकडून आम्ही लिंक्ड आहोत या मर्डरशी असं करायला. आणि आमच्याकडनं काही रिकव्हरीचा प्रश्न येत नव्हता कारण का आम्ही स्पॉटवर नाही, आम्ही काही हत्यार यूज केले नाही, बिकॉज आम्ही ॲसेलंट नाही आहे, आम्ही मारेकरी नाही आहोत त्याच्यात. पुढच्या बातमीकडे वळतोय. समृद्धी संदर्भातली बातमी आहे. राज्यातला महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका अजूनही सुरूच आहे. महामार्गावर सातत्याने होणारे अपघात टाळण्याकरता आता परिवहन विभागाने उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. टायर घासलेल्या अवस्थेत असलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. शिवाय अशा वाहनांना दंडही आकारला जातोय. गुरुवारी आरटीओ विभागाने 3 वाहनांवर प्रत्येकी 20,000 रुपयांचा दंड लावला. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून टायर फुटून सातत्याने अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्याकरता आता परिवहन विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. बातमी कोरोना संदर्भातली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. देशभरातील विविध राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत मनसुख मांडविया यांची ही बैठक होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होती आणि काही प्रत्यक्ष सहभागी देखील झालेले होते. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. कोरोनाला रोखण्याकरता केल्या जाणाऱ्या तयारीचा यात आढावा घेण्यात आला. दरम्यान राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना या संदर्भात बैठक घेण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. राज्यस्तरीय बैठका घ्या असं आरोग्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं आहे. बातम्या बघणार आहोत आपण. वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडी असतील. पती पत्नीमध्ये सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचं रूपांतर हे अत्यंत भयानक घडामोडीत घडलेलं आहे. ही बातमी आपण सोलापुरातून बघतोय. धक्कादायक बातमी आहे. वादामुळे पतीनं थेट पत्नीचा कानच उपटून काढलाय अशी धक्कादायक घटना घडली. बिभत्स घटना आहे. धक्कादायक घटना अक्कलकोट तालुक्यातील उडगी या गावात घडली आहे. अक्कलकोट तालुक्यातील उडगी गावात अंबजप्पा जमादार व पत्नी विजयलक्ष्मी जमादार
हे वास्तव्याला आहेत. पती पत्नीमध्ये वाद सुरू होता, परंतु हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात पतीनं पत्नीचा कान धरून ओढत नेलं. या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केलेली आहे. तिचा कान उपटण्यात आलेला आहे. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे अक्कलकोट उडगी या गावातून. छत्रपती संभाजीनगर शहरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. पीडित महिलेच्या कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केली आहे. ही घटना म्हणजे दुसरं निर्भया प्रकरण आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, तसंच पीडित कुटुंबियांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे. वरील पण जे 5-6 लोक उरलेले आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, कारण या भागातील लोक भयभीत झालेले आहेत. निश्चित यांची जी मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टात ही, कारण हे तर निर्भया प्रकरणासारखंच आहे. ज्या पद्धतीनं घटना घडली, कुकर्म करून हत्या घडवली गेली, मला वाटतं ही निर्भया प्रकरण आहे आणि याचं फास्ट ट्रॅक कोर्टात आणि या पीडितेच्या कुटुंबियांना मदतसुद्धा मिळण्याची आवश्यकता आहे. निश्चित मी या संदर्भात सरकारशी बोलेन. पुढच्या बातमीकडे वळतोय. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील जलप्रदूषण हे दिवसेंदिवस वाढतंय. या संबंधीची न्यूज 18 लोकमत बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर जलप्रदूषण कमी करण्याकरता आता बदलापूर CETP प्रकल्पात डॅफ टेक्नॉलॉजी बसवण्यात आलेली आहे. या नव्या टेक्नॉलॉजीमुळे रासायनिक पाण्यावर प्रक्रिया होऊन 80% जलप्रदूषण कमी होणार आहे. या टेक्नॉलॉजी विशिष्ट म्हणजेच कारखान्यांमध्ये येणाऱ्या वाहत्या रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. तसंच दिवसाला 8 MLD पाण्यावर यातून प्रक्रिया होणार आहे. उन्हाच्या तडाख्यानं नदी नाले ओस पडू लागलेले आहेत, कोरडे पडू लागलेले आहेत. बोरवेल सुद्धा कोरड्या ठाक होऊ लागलेले आहेत, तर विहिरींनी देखील तळ गाठलेला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच चांदवड, मालेगाव, येवला यासह नाशिकमधल्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाई, भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. चांदवड तालुक्यातील दरेगाव इथली ही दृश्य आहे. थंडाभर पाण्याकरता महिलांना पायपीट करावी लागते. तासनतास रांगेत उभं राहावं लागते, तेव्हा कुठे एक हंडा किंवा एक कळशी पाणी मिळतंय. दरेगावमध्ये पाण्याची टाकी आहे, मात्र त्यात पाणी नाही, तर बोरवेलही बंद अवस्थेत आहे. सुमारे 3000 लोकसंख्या असलेल्या या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय. प्यायचं पाणीच त्यांना मिळत नाही. त्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. वर्ष निघून गेले, आम्हाला पाण्याची सोय नाही. आजपर्यंत आम्हाला खूप म्हणजे खूप पाण्याची गरज आहे. कोणाची परिस्थिती कशी, कोणाची कशी, कोणाचे लहान मुलं, कोणाचे कसे, आम्हाला खूप लांबून पायी डोक्यावर हंडा घेऊन 1-2 किलोमीटरच्या अंतरावरून पाणी आणावं लागतं. पाहुणे आलं तर आम्हाला पंचायत पडून जाते. पाहुण्याला पाणी द्यावं का आम्हाला राहू द्यावं असं होऊन जातं. बाहेर गावचे 2 लोक जरी आलं तर त्यांना कसं काय पाणी द्यावं असं होऊन जातं आम्हाला. सांगा, त्यांना जरी दिलं पाणी तर घरातली पंचायत पडून जाते आम्हाला. घरात पाणी राहील का नाही आपल्याला. लांब जाऊन जर पाणीच मिळत नाही तर करणार काय आम्ही. लांब गेल्यानंतर शेतकरी म्हणतात ओढून न्या पाणी. एखाद्याच्या विहिरीवर लाईन आहे तरी एखादा शेतकरी म्हणतो पाणीच येत नाही वरती, तर आम्ही काय करायचं. विहिरीलाच पाणी नाही तर ते तरी काय करणार आहे. पाणीच नाही आम्हाला. मला तर मग गुंडा येवत नाही, पण तो आणावं लागतो. काय टायमाला सुना वावरात जात्या मळ्या तळ्यामध्ये, मग घरात प्यायला पाणी नसतं, आणावंच लागतं एखादा गुंडा. ते पण थर काप होतं लांबून यायला, नाही जमत पाण्याला यायला. स्तरावरती ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी टँकर टंचाई मागणीसाठी टँकर प्रस्ताव मागणी केलेला आहे. टँकरची मागणी केलेली आहे, प्रस्ताव पाठवलेला आहे आणि लवकरच टँकर मंजूर होईल. त्याबाबत तालुका स्तरावरून माननीय गटविकास अधिकारी साहेब यांची पाहणी पण झालेली आहे आणि पाहणीनंतर आता त्यांच्या स्तरावरून तो टँकर चालू होईल लवकरच. अमरावतीत पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे या ठिकाणी अनेकांची तारांबळ उडाली. पुन्हा एकदा अवकाळीनं हजेरी लावली आहे. वादळी पावसानं संत्रा पिकाचं मोठं नुकसान केलंय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय.
धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. दुपारी प्रचंड ऊन आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात आलाय. गोंदिया जिल्ह्यात मार्च महिन्याच्या झालेल्या अवकाळी पावसाने 4 तालुक्यात मोठं नुकसान केलं. गोंदिया, अर्जुनी, मोरगाव, सालेकसा, सडक अर्जुनी या 4 तालुक्यात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. 457 शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदतीपोटी 25 लाख रुपये द्यावेत अशी मागणी शासनाकडे केली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 4 तालुक्यामध्ये नुकसान झालेले आहे आणि त्याच्यामध्ये 457 शेतकरी आहेत आणि 150 हेक्टरची नोंद झालेली आहे. साधारणपणे 25,40,00,000ची शासनाकडे मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांना वीज कंपन्यांचा त्रास होतो आहे. आधीच शेतकरी अवकाळी पावसाने हैराण असताना वीज वितरण कंपनीचं जास्तीचं बिल यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. वीज कंपनीच्या मनमानी कारभारामुळे जास्तीचं शेती पंपाचं बिल रावेर तालुक्यात आलंय. शेतकऱ्यांवर ते लादलं जात आहे. वीज पुरवठा सुरळीत होत नाही, त्यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. अव्वाच्या सव्वा बिल वीज वितरण कंपनी देते. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. चालू वीज बिल जे आहे हे 25,792 रुपये आहे. मग आता आमच्याजवळ 1.5 2 एकर जमीन आणि लाख रुपये बिल जर आले तर आम्ही बिल कसे भरणार? मटेरियलच्या किमती वाढल्या. 600 रुपयाची हे पोट्याची थैली आज 2,000ला मिळते. बिल भरीन शेतकरी का ह्या अवकाळी येले संघर्ष करीन का? आम्हाला महिन्याचं जवळजवळ 25,000 रुपये बिल येते. 10 हॉर्स पॉवरचा जरी आमचा पंप असला त्याच्यावर 20 हॉर्स पॉवर तर 15च्या वरती 20 हॉर्स पॉवर पर्यंत टाकलं जाते आणि ते बिल आमच्यावर लादलं जाते. जर आमच्याजवळ मर्यादित शेती असली सर्व असलं तर आम्ही हे भरणार कुठून आहे? गोंदिया जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ काही संपत नाही. अशातच हवामान खात्यानं पुढचे 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असतानाही तापमानात वाढ झाली आहे. जिल्ह्याचं कमाल तापमान 38.2 अंशांवर गेलंय. हे यंदाचं सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. या ऊन पावसाचा खेळानं गोंदियाकर त्रस्त झालेत. मराठवाड्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. परभणी शहरासह जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. परभणीचं 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलंय. त्यामुळे एकूणच परभणीकरांचं जनजीवन विस्कळीत झालंय. दुपारच्या वेळीच रस्ते निर्मनुष्य होत आहेत. सूर्य आग ओकतोय. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. शक्यतो दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत बाहेर जाणं टाळा. अनलेस अँड अंटिल खूप इमर्जन्सी असेल. जर यदा कदाचित जाण्याचं कामही पडत असेल तर स्कार्फ आणि छत्री किंवा ह्या गोष्टी घेऊन तुम्ही बाहेर निघायचं आहे. ऊन तुम्हाला जास्तीत जास्त टाळायचं आहे. पाणी भरपूर प्यायचं आहे. पाणीचं प्रमाण कसं आपण व्यवस्थित पितो हे कळण्यासाठी तुम्हाला लघवी भरपूर झाली पाहिजे हे लक्ष द्यायचं. ताक भरपूर प्या, नारळ पाणी पिऊ शकता, फ्रूट ज्यूस प्या, साधं पाणी भरपूर प्या. शक्यतो आहार एकदम साधा सिंपल घ्या. चांदवड आसरखेडाजवळ एसटीचा भीषण अपघात झालाय. महत्त्वाची बातमी येते. चांदवड आसरखेडाजवळ एसटीचा अपघात झालाय. समोरून येणाऱ्या वाहनांना एसटीला जोरदार धडक दिलेली आहे. भीषण अपघातात महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झालेला आहे. एसटी बसमधील 20 ते 22 प्रवासी गंभीर जखमी झालेत. जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदुरगड इथून मनमाडकडे एसटी जात होती. इंदापूर तालुक्यातील संसर रायतेमळा इथं पुन्हा एकदा कालवा फुटला. 15 दिवस दुसऱ्यांदा हा निराडावा कालवा फुटलाय. कालवा फुटल्यानं पाणी नागरिकांच्या शेतात गेलं, घरातही गेलं. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. 15 दिवसात दुसऱ्यांदा कालवा फुटलेला आहे. अनेकांच्या शेतात, अनेकांच्या घरात पाणी गेलेलं आहे.
आता दुसऱ्यांदा मी परवा दिवशी 2 दिवसापूर्वी मटेरियल टाकलं, बांधला आणि मजुरांकडे वडून घेतला. आता लगेच आज कॅनल फुटला. निकृष्ट दर्जाच्या कामामुळं हे आम्हाला शेतकऱ्यांना भोगायची परिस्थिती आली. 15 आणि 3 आठवड्यात असं नुकसान होत असेल आणि शासन काय लक्षच द्यायना. कोणी पंचनामं करायला आले तरी मागच्या वेळेचं आम्हाला काय हे झालं नाही, नुकसान भरपाई नाही, ह्या वेळेस पण नाही. 15 दिवसापूर्वी हा कॅनल फुटला होता, त्याची दुरुस्ती झाली, अतिशय चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती झाली. संबंधित कॅनलवरती बारामती, इंदापूर, पुरंदर या 3 तालुक्यातलं क्षेत्र प्रचंड हेक्टर ओलीचा खाली येतं. या परिसरात आपण जर बघितलं तर पाठीमागे छत्रपती साखर कारखाना पूर्ण हा ऊस पट्ट्यातला शेतकरी. पाठीमागच्या 15 दिवसापूर्वीच इथं कॅनल फुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचे नुकसान कसं भरून काढायचं हा त्या शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न आहे. केंद्र सरकारनं सीएनजी पीएनजी गॅस दराबाबतच्या पारेख समितीच्या शिफारसी मंजूर केलेल्या आहेत. त्यामुळे आता सीएनजी पीएनजी गॅसच्या दरात किमान 10% कपात होण्याची शक्यता आहे. गॅस दरात कपात झाल्यास महागाईनं होरपळलेल्या सामान्यांना मोठा दिलासा मिळेल. सरकार वर्षातून 2दा घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीचा आढावा घेतं. सरकारला पारीख समितीच्या शिफारसींवर निर्णय घ्यायचा असल्यानं 1 एप्रिल 2023ला गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे नागपुरातून. नागपुरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. ऐन एप्रिल महिन्यात नागपुरात पाऊस पडतोय. नागपूरमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झालेली आहे. ढगाळ वातावरण होतच भर दुपारी अक्षरशः अंधार पडला आणि मग पावसाला सुरुवात झाली. पुढील 2 तासात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. नागपुरातली ही दृश्य आहेत. पाऊस पडतोय नागपुरामध्ये. सुरुवातीला ऊन होतं, अचानकपणे ढगाळ वातावरण निर्माण झालं, मग अंधारच पडला आणि आता पाऊस पडतोय. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांना अधिक विचारूया. उदय, काय सांगाल अधिक? खरं तर अर्धा तास आधी जर नागपूरच्या नागरिकांना तुम्ही विचारलं असतं नागपूरमध्ये काय स्थिती आहे, तर नागपूरमध्ये अतिशय कडाक्याची अशी जी आहे ती गरमी होती, ऊन पडलं होतं. मात्र गेल्या अर्ध्या तासात जे आहे ते नागपूरचं वातावरण बदललं आणि दुपारी 3:30 वाजता ज्यावेळी नागपूरकर जे आहेत ते गरमीच्या उकाड्याने त्रस्त असतात, त्यावेळी अचानक या पावसाच्या धारा ज्या आहेत त्या बरसायला लागल्या आणि संध्याकाळी साधारणतः 6-7 वाजता ज्या पद्धतीनं अंधार असतो तसा अंधार पडलेला. सध्या नागपूर जिल्ह्यात सर्वत्र जे आहे ते वादळी वाऱ्यासह पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. काही भागामध्ये जे आहे ते अतिशय जोरदार स्वरूपाचा हा पाऊस पडतोय. खरं तर नागपूर वेधशाळेनं जे आहे ते पुढचे 4 दिवस पावसाचे व्यक्त केले होते. त्यातही शनिवार जो आहे तो गारपिटीचा व्यक्त केला होता. त्यामुळं नागपूरमध्ये पाऊस येणार हे होतं. मात्र अचानक पद्धतीनं हा पाऊस सुरू झाला आणि दुपारी जे आहे ते संध्याकाळचं वातावरण निर्मिती झाल्यामुळे जे आहे ते एका पद्धतीनं जे आहे ते नागरिकांची जी आहे ती तारांबळ उडायचं आपल्याला पाहायला मिळालं. सध्या नागपूरमध्ये सर्वत्रच जे आहे ते पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांची मात्र या पावसामुळे जी आहे ती मोठ्या प्रमाणात जी आहे तारांबळ उडत असल्याचं सध्या नागपूरमध्ये सर्वत्र चित्र आहे. नक्की उदय, आभार. आपण सविस्तर माहिती दिलीत. जसं आमचे प्रतिनिधी उदय सांगतायत की 10-15 मिनिटांपूर्वी किंवा अर्ध्या तासापूर्वी कडाक्याचं ऊन आणि अचानकपणे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे नागपुरात. जुन्नर तालुक्यातील राजुरी गावामध्ये बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आणि मुक्त संचार करताना तो दिसतोय. परिसरातील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. राजुरी परिसरात बिबट्याचं दर्शन घडलंय. अनेक वेळा बिबटे बघायला मिळतात, मात्र शिकार तोंडात घेऊन फिरणाऱ्या या बिबट्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत. वन विभागानं तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. तर दौंड तालुक्यातील पिंपळगाव मध्ये देलवडी या गावातील संदीप शेणगे यांच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणी करत असताना बिबट्याची 3 पिलं आढळलेली आहेत. ही पिलं खूप लहान आहेत. यामध्ये 1 मादी आणि 2 नर बिबटे होते. या बिबट्यांच्या पिलांना मादी घेऊन गेली. एक एक करून तिनेही पिलं आपल्या आईच्या कुशीत विसावली. ऊसाच्या शेतात बिबट्याची 3 पिलं आढळलेली आहेत. एक एक करून ही बिबट्याची आई या 3ही पिलांना घेऊन गेली आणि मग 3ही पिलं आपल्या आईच्या कुशीत विसावली.
साई भक्तांकरता आनंदाची बातमी. साईबाबांच्या दर्शनाकरता आता रात्री देखील विमानाने पोहोचणं शक्य होणार आहे. शिर्डी विमानतळावर उद्यापासून नाईट लँडिंगची सेवा सुरू होणार आहे. दिल्लीहून इंडिगो विमानाचं पहिलं विमान रात्री 8 वाजता शिर्डी विमानतळावर उतरणार आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश डी मोटे यांनी. 2017 साली सुरू झालेल्या शिर्डीच्या विमानतळानं एक एक करत अनेक टप्पे पार केलेले आणि एक महत्त्वाचा टप्पा शिर्डी विमानतळाने गाठलाय. अनेक दिवसांपासून नाईट लँडिंगची सुविधा शिर्डीमध्ये नसल्यानं अनेक फ्लाईट रात्री या ठिकाणी उतरत नव्हत्या. आता मात्र नाईट लँडिंगची सेवा उद्यापासून सुरू होते आहे. मी आता शिर्डीच्या विमानतळावरती आहे आणि अल्पावधीमध्ये या विमानतळाला अतिशय प्रतिसाद मिळाला आणि देशभरातून भाविक या ठिकाणी येतात. 2 कंपन्यांच्या मार्फत जवळपास 9 फ्लाईट दररोज या ठिकाणी येतात आणि जातात. देशभरातील भाविक या ठिकाणी येत असतात. दिवसा या फ्लाईट सुरू होत्या. आता मात्र उद्यापासून रात्री देखील शिर्डीच्या विमानतळावरती विमान उतरणार आहे. दिल्लीहून निघालेलं विमान उद्या रात्री 8:15 वाजता प्रवाशांना घेऊन शिर्डीच्या विमानतळावरती उतरणार आहे. रात्री 9 वाजता पुन्हा हे विमान दिल्लीकडे माघारी निघणार आहे. त्यामुळे साई भक्तांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. चंद्रपुरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नॅचरलिस्ट सुमेध बोधी वाघमारे पशुपक्ष्यांच्या दुनियेतील जादूगार ठरलेत. सुमेध हे 200 प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज काढतात. ते पशुपक्ष्यांविषयी विविध माध्यमातून जनजागृती करतात. सुमेध बोधी वाघमारे हे मूळचे हिंगोलीतील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पशुपक्षी आणि इतर प्राण्यांसंदर्भात जनजागृती करतात. ही जनजागृती त्या पक्ष्यांचा आवाज काढून त्यांच्या संदर्भातील माहिती देऊन ते अनोख्या पद्धतीने करतात. याकरता त्यांना बर्ड मॅन या नावाने ओळखलं जात आहे. जंगल म्हणजे एक वाघ होत नाही हा संदेश आहे. तर ह्या जंगलाला पूर्ण बघितलं पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये विविध प्राणी आहेत, विविध पक्षी आहेत, विविध फुलपाखरे, वनस्पती ह्या आहेत. ह्या सर्वांचं पर्पज म्हणजे त्यांना बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजेत लोकांना. आणि हे जे LED शो दाखवत असतो ह्याचं पर्पज म्हणजे लोकांना बऱ्याच पक्षीच माहिती नाही आहेत. मग त्या LED स्क्रीनला मी जेव्हा पक्षी दाखवतो तर त्यांना खऱ्या अर्थाने ते पक्षी माहिती होतात. त्यांच्या आवाजाची विविधपणा आम्ही दाखवत असतो. त्यामुळे त्यांनी बारकाईने त्या आवाजाकडे लक्ष देतात आणि त्यांच्यामध्ये ते बदलाव करतात. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.